स्वर्गाधिपती इंद्र ज्यांना म्हणतात ते तुम्हीच आहात ना? होय, ते स्वर्गाधिपती इंद्र ज्यांची बानू ही मुलगी आहे. स्वतःच्या मुलीपुढे अकारण गर्व प्रकट करणारे तुम्हीच ना ते देवेंद्र? स्वतःच्या अहंकारासाठी वयात आलेल्या मुलीचे लहान बाळात रूपांतर करणारे तुम्हीच ते देवेंद्र ना? इथवर तुम्ही नाही थांबलात तर त्या बाळाच्या वधाची आज्ञा तुम्हीच दिलीत. तुम्ही स्वतः सगळ्यांचे विधिलिखित घडवता या भ्रामक समजुतीत राहणारे देवेंद्र तुम्हीच ना? तुमच्या मुलीचे विधिलिखित तुम्ही नाही घडवले, तिने स्वतः घडवले. आता हे सगळं पाहताना तुम्हाला कसे वाटते आहे देवेंद्र? हा असा माझा अपमान करण्याकरिता तुम्ही मला इथं जेजुरी गडावर बोलवलत का? आजवर तुमच्या रागाबद्दलही मी खूप ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष भेट झाली. आपल्या पतीला साक्षात श्री खंडेरायांना वृद्ध होण्याचा शाप देणाऱ्या त्याच आपण श्री म्हाळसा देवी ना? आपला पती केवळ आपला राहिला नाही म्हणून स्वतःच्या जिवंत देहाची शिळा करणाऱ्या त्याच आपण म्हाळसा देवी ना? माझे पती ज्या परस्त्रीकडे गेले आहेत ती तुमची मुलगी आहे देवेंद्र. स्वतःच्या कन्येचे तुम्ही हेच भविष्य घडवणार होतात का देवेंद्र? केवळ आजच नाही तर गेली 12 वर्ष माझ्या आयुष्यात माझ्या समोर सवत येऊन उभी राहील की काय या विचाराने माझा एकही दिवस मी स्वस्थपणे घालवला नाही. माझे पती माझे आहेत. कोणीही यावं आणि माझ्या संसाराचे वाटेकरी व्हावं हे मी होऊ देणार नाही. तुम्ही श्री खंडेरायांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता असे माझ्या कानावर येऊन गेले. मग त्यांना थांबवण्यात तुम्हाला अपयश का आलं? अजून अपयश आलेलं नाही आणि या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत तुमची कन्या बानू आहे. म्हाळसा देवी, आज्ञा असावी. येतो मी. थांबा देवेंद्र, हा माझा अपमान आहे. माझे बोलणे अजून पूर्ण झाले नाही. तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? तुमच्या कन्येचे पिता म्हणून तुम्ही काय करायचे ठरवले आहे? मी तिला पुन्हा स्वर्गलोकी घेऊन जाईन. मग तुम्ही कसली प्रतीक्षा करता आहात? कुठला मुहूर्त शोधता आहात? ते तुम्ही आत्ता इथे या क्षणी का नाही करत? मी तो प्रयत्न करून पाहिला होता पण आपलेच पती त्याच्या आड आले आणि आता तर काय स्वतःच्या भक्तीचा अहंकार झालाय तिला. भक्ताने भक्तीच करावी, आराध्यालाच मागू नये. तुम्हाला एक गोष्ट कळली का देवेंद्र? आपल्या दोघांचे ध्येय एकच आहे की बानूचा विवाह श्री खंडेरायांशी होऊ न देणे. त्यासाठी तुम्हाला माझे जे सहाय्य हवे असेल ते सांगा. म्हाळसा देवी, माझ्या भात्यात अजून अनेक बाण आहेत जे मी काढलेच नाहीयेत. तुर्तास आपल्या सहाय्याची आवश्यकता नाही. पण हे जरूर पहा की हा विवाह होता कामा नये. पर देवा, आमचं भाग्य उजळलं की तुमची पावलं आमच्या वस्तीला लागली. आमचं जीवन सार्थक झालं बघा. वे, अरे तो कोणी या लागले?
प्रधानजी, देवा, प्रधानजी, तुम्हाला या ठिकाणी बघून मला अतिशय आनंद झाला आहे. देवा, तुमचा वनवास संपल्यावर मी तुमची भेट घ्यायला येणारच होतो. भावना, तुम्हाला या अगोदर मी कुठेतरी पाहिलं आहे बघा. होय होय, आमच्या घरला बी आला होता तुम्ही. तुम्ही कोण हायसा? मी हेगडी प्रधान, जेजुरी राज्याचा प्रधान. होय, मी याआधी या वस्तीवर येऊन गेलो होतो. त्यावेळी श्री खंडेरायांच्या सांगण्यावरूनच मी चंदनपुरीला आलो होतो, बाणाईला एक महत्वाचा संदेश देण्यासाठी. प्रधानजी, ह्या शिवलीले तुमचे कार्य किती महत्वाचे आहे हे भविष्यात सर्वांना कळेल. देवा, परंतु अजूनही बरीच कार्य बाकी आहेत आणि आता लवकरात लवकर ती कार्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. मला सारे जण दिसत आहेत, परंतु बाणाई मात्र कुठे दिसत नाही. ती देवा मोर यायची नाही. माझी आणि तुम्हा सर्वांची भेट घ्यायला जेजुरीहून हेगडी प्रधान येथे आले आहेत. त्यांना भेटणार नाही का बानुबाई? देवा, देवा, आता आमचं एकच मागणं आहे बघा तुमच्याकडे. आजची रात्र तुम्ही आता आमच्या वस्तीवर राहा, आमच्या बरोबर. आम्हाला तुमची सेवा करायला मिळेल देवा. जय मल्हार. बानू, मलाही तुला भेटायचं होतं. तू शिवाच्या मूळ रूपाचे केलेले स्मरण, मार्तंड भैरवाच्या रूपाची केलेली मानस पूजा माझ्यापर्यंत पोहोचत होती. बानू, तू वाहिलेलं प्रत्येक बेलपत्र मी माझ्या मस्तकावर धारण केलंय. तू करत असलेल्या जलाभिषेकाच्या प्रत्येक थेंबात मी न्हाऊन निघालोय.
म्हातार बाबा. अरे म्हातार बाबा, असं का बघतो माझ्याकडं? माझ्या आणि माझ्या देवापाशी यायचं कारण नाही. भानुबाई, अहो जेवण कधी देणार हे विचारायला आलो होतो. या घरात देवाला नैवेद्य दावल्या बिगर कुणी बी काय बी खात नाही, ध्यानात ठेव. यो म्हातारा, यो आपल्या वस्तीवर आला तवाच माझ्या डोक्यात गेला होता. आज या चंदनपुरीत तुझा जीवच घेणार आहे म्या. देवा, तुम्ही आलासा. खरंच तुम्ही माझ्या घरी आलासा. भानू, देव घरी आलं. काय करतेस? अगं बघते आहे तुझ्याकडं. देवांची इतकी वाट बघितलीस, देव आलं नाही म्हणून इतकी बडबड केलीस, पण आज देव आलं आहे तर अशी मूग घेऊन गप बसली आहेस वय. देव निस्ता आलं असतं तर एवढं वाटलं नसतं ग. ते म्हातार बाबाच्या रूपात हत आधी राहून गेलं आहे, म्हणून लय अवघडल्यागत झालं आहे बघ मला. देवी, कुठल्या विचारात मग्न आहात तुम्ही? श्री खंडेरायांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहे. त्यांचा विवाह आपल्या नळदुर्गेत होणार आहे याचा मला अतीव आनंद झाला आहे. खरंय देवी. देवी, मी तुमच्यावर संशय घेतला. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. मी असे करणे अयोग्य होते, पण श्री खंडेरायांनी मला माझी चूक दाखवून दिली, माझे डोळे उघडले. मी अपराधी आहे देवी तुमचा. नाही राजा, आता जे घडून गेले आहे त्याचा विचार आपण नको करायला. आता आपल्याला श्री खंडेरायांच्या विवाहाची तयारी करायला हवी. होय देवी, आता मी देखील श्री खंडेरायांचा भक्त झालो आहे. ते माझे देखील आराध्यच आहेत आणि त्यांचा विवाह आपल्या नळदुर्ग राज्यामध्ये होणार हे खरंच फार फार आनंदाचं आहे, परम भाग्याचं आहे. राजन, त्यांच्या स्वागतासाठी आपण राज्यात फुलांच्या रांगोळ्या काढूया, पदोपदी सुगंधित रव्याची शिडकाव करूया. देवी, आता तुम्ही बघालच श्री खंडेरायांच्या लग्नासाठी आता मी काय काय करेन ते. या भूतलावर कधीही कोणीही पाहिला नसेल असा तो नयनरम्य सोहळा असेल. सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. आता कधी एकदा श्री खंडेरायांचे आगमन नळदुर्गेत होते आहे आणि त्यांच्या विवाहानिमित्त मला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते आहे, याचीच मी वाट बघते आहे. सारी सृष्टी पाहत राहील असा त्यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी हा नळराजा आता सज्ज झालाय देवी. आजा, आज तुझ्या घरी जेजुरीचं राज खंडोबा आलं आहे. त्यांच्या संग पाटणजी बी आले आहे. भानूच्या आणि तुझ्या पुण्याईनं आम्हाला आज यांचं दर्शन घडलं बघ.
अशामे काय हे? अरे इतकी वर्ष मी तुझ्या घरात राहिलो तेव्हा तुझी जागा माझ्या पायापाशी नाही तर माझ्या हृदयात आहे. देवा, या 12 वर्षात माझ्याकडून आणि बानूकडून काय चूक झाली असेल तर ती पदरात घ्यावी जी. तुमचं काहीच चुकलं नाही. उलट तुमच्या सर्वांच्या सहवासात मी आनंदातच राहिलो. अजामेळ, श्री खंडेराय आणि बाणाईच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. देव असं पहिल्यांदा घरी आलं आहेत, त्यांना काय खायला पिला देणार आहेस का नाही? अगं समदे बाहेर बसले आहेत, आता असं कसं जाणार चुली मोर? मी जाऊ का? नग नग थांबतच. बर. काय करते आहेस? थांब ना. हे सपा नाही का खरं? मला काय कळणं झालं बघा. मी आज साधा रानात राहणारा माणूस, मी काय बोलणार? तसं नव्हे, पण तुम्ही वडील आहात बाणाईचे, तुमची संमती आवश्यक आहे. प्रधानजी, अजा भावना हाय. देवाला आणि तुम्हाला बघून त्याला काय सुचल? मी सांगतो, बानून तुमची लय वाट बघितली. आज येणार उद्या येणार असं म्हणत 12 वर्ष काढली त्यानं. तुम्ही सांगाल तसंच होईल बघा. वय वय. पण त्यासाठी बाणाईची संमती देखील आवश्यक आहे. ती औपचारिकता जरी असली तरी ती आवश्यक आहे. अजा, अरे बानूला घेऊन ये की. वय वय. बाणाई, श्री खंडेरायांशी विवाह करण्यासाठी तुझा होकार आहे ना? लाजाळू आहे माझी पोर. तिथं होकार समजून घ्यावाजी. अजामेळ आणि चंदनपुरीच्या सर्व गावकऱ्यांना जेजुरीचा प्रधान या नात्याने आज मी श्री खंडेराय आणि अजामेळची सुपुत्री बाणाई यांचा विवाह निश्चित झाला आहे अशी घोषणा करतो. एळकोट एळकोट.